प्यार भरे दो शर्मीले नैन जिनसे मिला मेरे दिल को चैन कोई जाने ना क्यों मुझसे शर्माए कैसे मुझे तड़पाए प्यार भरे दो शर्मीले नैन आसमान से जरी हसे झाले आसमान से जरी हसे झाले हे तुला पाहिजे तसे आसमान से जरी हसे झाले आसमान से ही त्यांनी तुझ्याकडनं गझल गाऊन घेतली हो 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 म्हणजे ही त्यांनी माझ्यासाठी बांधली आणि अच्छा म्हणजे त्यांनी बांधली होती त्यांनी बांधलेली अरे वा त्यांनी बांधलेली सुरेश भटांचे शब्द आहेत आणि त्यांनी सांगितले सुरेश भटांचे शब्द आहेत हो हो सुरेश भटांविषयी काय सांगशील अरे म्हणजे त्यांची ओळखच मला वाटतं भीमराव दादांमुळे झाली अच्छा की हे जे काही शब्द आहेत की जे त्या वयात मला काही समजत नव्हते आणि एक लहानसा मुलगा ही अशी गझल गातोय आसवांचे जरी असे झाले आणि लोक अगदी मिठ्या मारून गेली मला अरे राम छान काय गझल गायलायस आणि मी म्हटलं हो शब्द तर आपल्याला काही समजलेले नाहीत आणि ते समजायला वाजूनही वेळ लागेल आणि पण आपण चांगलं गातोय एवढंच पण मग हे सुरेश भट तर नंतर मग मी त्यांचं एल्गार वगैरे पुस्तकं जी मधल्या काळात MBBS करत असताना मी सगळी ती आणली होती आणि एक एक त्यांच्या गझल वाचून काढल्या अद्याप सूर्याला माझा सराव नाही अद्याप पुरेसा हा खोल घाव नाही त्यांची पहिला शेर आहे तो वाचल्यानंतर जो फ्लॅट झालोय मी की आता हे वाचायचं म्हणजे ते नॉनस्टॉप एक 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 अशा वाचत गेलो आणि त्यांचं जे काय गझल लिहिण्यातलं जे काय ते सगळ्या वृत्त वगैरे असतात ना ते इतक्या परफेक्ट असतात की संगीतकाराला कोणाला चाल लावायला ती रेडी असते गझल ती कधी अशी थोडीशी अरे मीटरमध्ये नाही किंवा असं त्याचं लय म्हणजे इतकी परफेक्ट गेलेली आहे परफेक्ट असायची की ती चाल लावायला म्हणजे तयार आहे तुम्हाला ते शब्द रेडी आहेत आणि म्हणून त्यांच्या आता भीमराव दादा झालेत आपले हृदयनाथ मंगेशकर झाले कितीतरी जणांनी त्यांच्या गझलांना चाली लावले तर ते सगळं नंतर माझ्याकडे गझल हा प्रकार आला आणि सुरेश भट वाचले नंतर मला भीमराव दादांमुळे अनेक नवीन कवींची ओळख झाली की त्यांनी मला प्रेझेंट दिले राम तुला हे पुस्तक गिफ्ट माझे पण कविता माझ्या गझला वाच असं करत मग मी त्यांना काही काही चाली लावायला लागलो पण हे नंतरचा काळ की चाल लावून बघूया एक मिनिट ह्याच्यात थोडंसं आड येतो मी राम मला एक सांग ना की एवढूसा तू मगाशी सुरुवातीलाच म्हणाला की माझ्याकडे विशेष काय नाही अरे खूप काय विशेष आहे रे का की एकतर त्या वयातली मुलं कुठली तरी फिल्मी वगैरे गाणी यो फोची गाणी असली गात असतात त्याच्या वेळेला वेगळं होतं बरोबर या त्या वयात राम अशी शास्त्रीय संगीत वगैरे गायचा अचानक गझलकडे वळला होय माझा प्रश्न तुला असा आहे की तू नाट्य संगीताकडे कसा काय वळलास हा तो अजून एक ट्विस्टच म्हणायला पाहिजे कारण आता हे मी असा गात होतो रे म्हणजे घरात किंवा गणपतीमध्ये असं अशा ह्या लेवलला अक्षरशः ते छान चालू गणपती म्हणजे आमच्या घरीच कधीतरी कॉलनीत कार्यक्रम झाला अशा लेवलला मी सगळा होतो आणि बाबांचे पेशंट आहेत प्रमोद पवार तो एक मस्त छान माणूस आहे आणि डिरेक्शन वगैरे त्यांचं मी त्यांना असं म्हणजे बाबा हे लोक आलेत की मी असं अक्षरशः तुला सांगतो म्हणजे लहान आणि मला त्याचा इफेक्ट एवढा व्हायचा की मी असं अक्षरशः बसायचो कुठेतरी अरे काय पर्सनॅलिटी आहे अशी आवाज वगैरे असं आज मी आता घाबरत नाही कोणाला पण तेव्हा मी घाबरायचो अक्षरशः म्हणजे दबून जायचो
तर ते आलेत आणि त्याने बाबांना सांगितलं ते आपल्याला एक नाटक करतोय, राम गाईल का त्याच्यात. म्हटलं गाईल ना तो. तर बाबांनी सांगून टाकलं. म्हटलं गाईल म्हणजे काय. त्यावेळी मी स्टेजवर असा कधी चढलो नव्हतो, म्हणजे गाण्यासाठी वेगळं, स्पर्धांमध्ये अनेक भाग घेणं वेगळं आणि तुमचा कार्यक्रम असणं वेगळं. तर सांगितलं नाही लहानसा रोल आहे, मी त्याच्याशीच बोलतो. आणि मग ते माझ्याशी बोललेत सगळं. नाटकात काम करायला लावलं होतं. काम करायला लावलं, पण ती त्यांची फार छान, त्यांनी ते बांधलं छान होतं. त्यांनी काय केलं होतं की आता नाट्य संगीत किंवा संगीत नाटक करताना सगळे कलाकार काही गाणारे नसतात, गद्य कलाकार असतात. तर एखादा कलाकार की जो मनात तर गाऊ शकतो, त्याला प्रकट गायची गरज नाही आहे. आणि जर मनात गाणार आहे ते गाणं रेकॉर्डेड वाजवण्यापेक्षा लाईव्ह का नको. तर तो लाईव्ह गायक म्हणून मी तिथे होतो की जे त्याच्या मनात चाललेलं गाणं आहे. आणि मी स्टेजवर तिथे त्यावेळी असणार लाईव्ह गाताना. आणि ते लाईव्ह असल्यामुळे त्याचा लाईव्ह गाण्याचा जो इम्पॅक्ट होतो संगीत नाटकात तो होणार, पण गाणं त्याच्या मनात चाललं असं ते त्यांनी डिवाइड केलं होतं. आणि डिझाईन केलं सुंदरच डिझाईन केलं होतं की एक तो कॅरेक्टर आहे की तो त्याच्या मित्रमंडळींमध्ये त्याची एक प्रियसी पण आहे आणि तिला तो इम्प्रेस करण्यासाठी तो ते असं ह्याच्यावरती गाणं टेप रेकॉर्डरवर लावतो आणि ते मागे ठेवलेलं असतं त्याने आणि तो हातवारे छान करत असतो आणि काय परिणाम व्हायचा तो सगळा त्यांच्यावर झालेला असतो. आणि त्याच्यातलाच एक त्याचा तो जवळचा मित्र तो, आणि त्याने लावल्यानंतर मी इथे गाणं चालू करतो, माझ्यावर फोकस येतो आणि मी त्या अंधारात तिथे येऊन बसलेला असतो. माझ्यासाठी ती धडधड होती खूप, मी असा बसलेला आणि तो फोकस आला आणि मी गाणं चालू केलं. त्याच्यात एक गंमत अशी होती की तेवढ्यात त्याच्या त्या मित्राला ते कळतं की हा काहीतरी गडबड करतोय. तो मागे जाऊन तो मोबाईल घेतो आणि तो गाणं पॉज करतो आणि हा गाता गाता एक ओळ पुढे जातो आणि लक्षात हा नाही गातो आणि तो ज्या क्षणी पॉज करतो त्या क्षणी मला तिथे पॉज व्हायचं असतं. अरे बापरे. हा, ते आमचं ते टायमिंग जुळून जायचं बाबा प्रत्येक वेळी, ते कधीच चुकलं नाही. ते मी त्याला सांगितलं होतं की ह्या ठिकाणी तू कर पॉज, मी इथे थांबणार. तो बरोबर त्या क्षणी तो जर त्याने क्लिक केलं तर तो आवाज यायचा आणि मग मी तिथे असाच असायचो आणि माझ्यावर लाईट तसाच असायचा आणि त्यांचं परत संभाषण व्हायचं. मग तो म्हणायचा तू नाही गायचं आम्हाला माहिती आहे, पण आम्हाला हे गाणं ऐकायचं, गाणं खूप छान, तर तू आता हातवर नको करू, आम्हाला गाणं ऐकू. आणि मग मी पुन्हा ते पुढे गाणं सुरू करायचं. हे जे काय ड्रॅमॅटाईज ते काय केलं होतं ना बॅलन्स, गाणं एवढं आवडलं लोकांना. पहिले संधी नाटकात. हो हो. आणि गाणं एवढं आवडलं लोकांना की हे सगळंच आवडलं, ह्याच्यातला पॉज आणि हे. आणि रंगुनंदन पणशीकरांनी ती चाल लावली होती. अरे वा. त्या नाटकातल्या सगळ्या पदांना. आणि त्याच्यातलं एक गाणं फक्त माझं होतं. मला ती धडधड प्रचंड असायची, पण झाल्यानंतर त्यांनी मिठी मारली, छान झालं राम, पण अजून तू चांगलं करू शकतोस रे, मला माहिती आहे. लहान होतो तेव्हा. त्याच्यानंतर मला वाटतं बरीच डेव्हलपमेंट होत गेली आणि त्या गाण्याच्या मी तुला 2 लाईन ऐकवतो, कारण ते सगळ्यांच्याच म्हणजे माझ्याही खूप जवळचं गाणं. तर तो जो आहे नायक, त्याच्या मनातलंच हे मनातलेच विचार आहेत की तो एका दुसऱ्या जगात गेलाय, ज्यामुळे ह्या जगात असलेल्या प्रियसीशी त्याचं भेट होऊ शकत नाही, तर तो तिकडनं ते गाणं गातोय. का असे डोळ्यात पाणी, का असे डोळ्यात पाणी, कायमी सांगू कुणाला, कायमी सांगू कुणाला, जीन घडली ती कहाणी, काय सांगावी जगाला, कासे डोळ्यात पाणी, कासे क्या बात आहे, क्या बात आहे. राम, आता आपण जर नाट्य संगीताचा विषय निघालाय ना, गझल, शास्त्रीय संगीत, मला पुन्हा एकदा नाट्य संगीताकडे जायचं, कारण त्यामुळं तुझी आणि माझी भेट घडली होती. हो हो, अगदी बरोबर. पण त्याआधी माझा एक प्रश्न आहे की दादा, या संगीत क्षेत्रात जेव्हा तू आलास तेव्हा तुझं पहिलं पारितोषिक कुठलं?
पहिलं पारितोषिक मी खूप लहान होतो अगं, आणि 1999 साली मी शारदा संगीत विद्यालय म्हणून इथलं खूप एक नावाजलेली एक संस्था आहे की जी चांगलं संगीत शिकवण्याचं काम करते. चांगल्या गुरूंना चांगले विद्यार्थी मिळतात आणि शिष्यांना पण एखाद्याकडे जाण्याचं स्वप्न असतं, ते माझं पूर्ण झालं. मी तुळशीदास गुरुजींकडे मी हार्मोनियम शिकायला सुरुवात केली, ते त्याच विद्यालयात. पण ते नंतर सगळं झालं. मी आधी तिथेच, त्यांची एक वार्षिक स्पर्धा असते, पंडित व्ही.डी. पलुस्कर म्हणजे विष्णू दिगंबर पलुस्करांच्या नावाने ते पारितोषिक देतात. 1999 मध्ये मला पहिलं पारितोषिक मिळालं. अरे वा. आणि तोपर्यंत मी त्या ॲटमॉस्फिअरशी थोडासा ओपनही झालो होतो. ते प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात ते एक असतं, तो एक पडाव गेल्यानंतर ना तो स्वतःमध्ये जाऊ शकतो, सगळ्यांमध्ये असताना स्वतःच जाऊ शकतो. ते माझं व्हायला लागलं त्याच्यानंतर. मग मी सहज होतो. तर त्यावेळी ते विष्णू दिगंबर पलुस्कर पारितोषिक मिळालं आणि ते ऐकायला परवीन सुलतानासमोर, पंडित अब्दुल हलीम जाफर खान समोर आणि त्या संस्थेचे नारंग सर समोर, आणि ज्युनियर कॅटेगरीमध्ये मला ते पहिलं पारितोषिक मिळालं. तेव्हापासून मला वाटायला लागले अच्छा म्हणजे काहीतरी आहे बाबा मी बहुतेक असं ते. आणि परवीन सुलतानांनी माझं गाणं ऐकलं, अगदी मिठी मारली, पप्पी घेतली, ते सगळे फोटो मला आई आता दाखवते. मला तेव्हा कोण त्या माहितीच नाही, कोणतरी आले तर मोठी माणसं. मी पाया सुद्धा पडायचे विसरलो होतो तेव्हा. मी ते घेतलं, ते मला ते द्या, तुमच्या हातातलं मला द्या पारितोषिक, आणि धावत एवढी आणि आता रिसेंटली कुठलं मिळालंय? आता मला सम्मान 2020 म्हणजे ही शंकर महादेवन अकॅडमी आणि ऋत्विक फाउंडेशन, असं त्यांचं ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, ते गाण्याचे कार्यक्रम, शास्त्रीय संगीताचे असे करत असतात किंवा इंडियन कल्चरशी रिलेटेड कार्यक्रम करतात. त्या दोघांनी मिळून एक मोठी स्पर्धा घेतली होती. तर त्याच्यात मी गझल कॅटेगरीमध्ये मला पहिलं पारितोषिक मिळालं. मी त्याच्यातच नाव टाकलं होतं. आणि तलत अजीज ते सर जज होते, त्यांनी 2-3दा माझी गाणी वेगवेगळ्या पद्धतीने ऐकलीत आणि पहिलं पारितोषिक घोषित केलं. त्यानंतर त्याचा प्रोसेस त्या स्पर्धेची अशी होती की एखाद्या कुठल्याही नवोदित कलाकाराला एखाद्या मोठ्या त्या क्षेत्रातल्या मोठ्या दिग्गजाकडून शिकायची इच्छा असते आणि ती अपूर्ण राहते आयुष्यभरासाठी. भेटण्याची इच्छा वेगळी आहे बाबा, की बाबा काय मला साईन करायची, साईन द्या आणि घरी जातात, त्याला अर्थच नाही आहे काय. पण एखाद्याला शिकायचं असेल तर ती त्याची इच्छा पूर्ण व्हावी आणि त्याच्याकडेही ते टॅलेंट असावं. टॅलेंटेड विद्यार्थी एखाद्या चांगल्या गुरुला मिळावा, अशी ती स्पर्धा होती. की तुम्ही क्लासिकलमध्ये जयत्रीत मेवुंडींकडे पहिले आलेले विद्यार्थी शिकले, कथ्थकमध्ये जे कथ्थकमधले नावाजलेले आहेत त्या मुली त्यांच्याकडे जाऊन शिकल्या. छान छान. हां, आणि हे त्यांनी लॉकडाऊनमध्ये ऑनलाईनच केलं सगळं, पण हे त्यांनी विद्यार्थ्यांचा आणि एखाद्या चांगल्या गुरुचा लॉकडाऊनमध्ये सगळं झालं. अरे वा वा वा. ही परवाचीच घटना आहे मला ही. अरे वा, क्या बात आहे. अभिनंदन अभिनंदन. पुन्हा एकदा मी मागे येतो थोडंसं. प्रश्नाकडे हेच ऐकायचंय, आमची भेट कशी झाली तेव्हा? नाही, आमची भेट तर नाट्य संगीतामुळेच आहे. म्हणजे एक संगीत नाटक करत होतो मी, गंधर्व गाथा. तर त्या निमित्तानं, पण तिथं मी एक रोज गद्य नट होतो. मी काय गायक नाही, मी नट आहे. पण तिथं माझी ओळख झाली ती अगदी मिशी वगैरे नसलेला नाट्य. मी राम मराठे सरांचं तिथे म्हणजे त्यांच्या जवळून त्या सरांना पाहिलंय, त्यांचे गाणं ऐकलं, उदय देसाई सरांना ऐकलं. राम मराठे मिशीनं हा नाट्यसंगीत, आणि तिथं तुझं मी सांगितलं तुला म्युझिक डिरेक्टर. बरोबर. म्युझिक डिरेक्टर होणं हा भाग वेगळा आहे. बरोबर. पण नाट्य संगीत किंवा शास्त्रीय संगीत याचं म्युझिक डिरेक्शन करणं हा खूप वेगळी बाब आहे. बरोबर. ही संधी तुझ्याकडे कशी काय आली? ती संधी म्हणजे हे तुला कसं काय? तुला सांगतो बबन, गंमत असते की जेव्हा कोणी नसतं ना तेव्हा कधीतरी नवोदिताला संधी मिळते, किंवा आपण अरे आता कोणी नाही, हाताशी कोणतरी पाहिजे, किंवा अडीअडचणीच्या कालावधीत एखाद्याला आपण काहीतरी सांगतो. तसे माझ्याकडे प्रमोद काका आले होते, म्हणजे त्यांनी सगळं नंतर सांगितलं मला. फक्त सांगितलं वेळ कमी आहे, तू ह्या नाटकात जे मी गायलो गाणं ते त्यांनी ऐकलं होतं आणि माझी एक मी त्यांना चालही ऐकवली होती. अच्छा. तर ते मला एक अचानक त्यांनी सांगितलं की राम, यावर्षी ते नेहरू सेंटरचं संगीत नाटक महोत्सवात आपण नाटक दरवर्षी करतो, यावर्षी तू चाली द्यायची आहेस नाटकांच्या पदांना. म्हटलं हो मी चाल देईन, पण गाणी किती काय? ते म्हणाले 12 गाणी आहेत आणि 10 दिवस आहेत. म्हटलं हो म्हणजे एवढं तुम्ही मला शिवधनुष्य देऊन टाकलंय की ह्याला जमेलच. म्हटलं मी विश्वास खूप ठेवलाय, मी प्रयत्न करतो, पण मला ते लवकर स्क्रिप्ट पाठवा वगैरे. आणि ते झालं हा संभव माझ्याकडून. ती सगळी गाणी बसत गेली आणि ते म्हणालेत मला सुदैवाने की असं तू समजू नकोस, तू एकटा आहेस या प्रोसेसमध्ये.
जे नट आहेत ते सगळे मोठे नट आहेत. म्हणजे अमोल बावडेकर आहे, अरे वा, दीप्ती भागवत आहे, अपर्णा अपराजित त्याच्यात होत्या. अरे वा. तर हे सगळी जी लोक होती की ती तुला सांभाळून घेतील, की त्यांनी दिग्गजांबरोबर कामं केलेली आहेत सगळी. सो तू एखादी चाल सांगितलीस तर ती चाल बसण्याची लेवल एक वेगळी असते बघून, आणि मैफिलीत गाऊन गाऊन जी चाल तयार होते ना ती नंतर एक 5-10 वर्षानंतर ती गायक रेकॉर्डेड पेक्षा एक छान गात असतो, कारण त्याला ते सगळं ते जुळून आलेलं असतं. तर ती जी उरलेली प्रोसेस आहे ती संगीतकार आधी इमॅजिन नाही करू शकत. कितीही ठरवून आपण एक गणित करून एक चाल लावतो की तालात मधलं म्युझिक असं सगळं. तर ती उरलेली जी प्रोसेस आहे ती त्यांच्यावर सोड, गायका नटांवर, की ते त्याला डेव्हलप करतील. आणि मग मी चाली काही लावल्या आणि ते म्हणजे आपल्याला अमोलच्या घरी जायचं. अमोल बावडेकर तो फिल्म करतोय मोठी पांघरून, त्याची फिल्म पण आता येते. पण त्यावेळी तर मला तर खूप मोठं दडपण, आता अमोल बावडेकरला आपण चाल शिकवायची, मी शिकवणार त्याला चाल. म्हटलं मी रेकॉर्ड नाही तू जाऊन शिकवायची, आपल्या दोघांना जायचं त्यांच्याकडे. आणि मी असा बसलो होतो, अमोल सोफ्यावर बसली. माझी त्याच्याशी पहिली ओळख. आता खूप छान मित्र आहे आणि दिलखुलास आहे अगदी. तो जेवढा मोठा आहे तितकाच डाऊन टू अर्थ आहे. अरे वा. हो अमोल. तर ते मी त्याला चाल सांगितलं, म्हणा राम चाल चांगली लावलीस रे, अजून लावली असेल तर मला लवकर दे, मला बसवायला लागतील वगैरे, आणि मला ही चाल परत सांग. असं करून मी त्याला सगळी एक स्ट्रक्चर सांगितली. चांगली झाली, छान झाली आहे, पुढच्या पण झाल्यात तर मला लवकर तू पाठव, जेणेकरून आपल्याला कमी वेळात हे नाटक बसवायचं. पण मला हे लक्षात आलं की पुढे गेलेत हे, म्हणजे असं नाही होते की अरे काहीतरी खटकतंय, असं नव्हतंच. त्यांना आवडली आहे चाल. अरे वा. आणि मग मला जरा कॉन्फिडन्स आला. आणि नांदीपासून भैरवीपर्यंत मी सगळं त्या बांधल्या. आणि आपण जे नाटक एकत्र केलं ते स्पर्धेसाठी केलं. हो हो, गंधर्व गाथा. तर त्याच्यातली सगळी पदं मी त्यांना सगळी शिकवली. पण ती माझी पहिली गंधर्व गाथा माझं तिकडे झालेलं होतं पहिलं नाटक. हां, नेहरू सेंटर निर्मित ते पहिलं नाटक गंधर्व गाथा झालं. आणि ती माझ्याशीच पहिली ओळख की मी 10 दिवसात 12 चाली लावून टाकल्या होत्या. म्हणजे मी अदरवाईज मला एखादी गझल आवडली तशी महिना 1-2 वेळी चांगली वाटते का, नाही कॉपी वाटते, नाही बरोबर नाही जुळत आहे, अजून चांगली अपेक्षित आहे मला माझ्याकडून, असं करून ते बंदच राहायच्या आणि त्या आल्याच नाहीत बाहेर. आज अशा माझ्याकडे अर्धवट बसवलेल्या आज कितीतरी गझल, त्या मला पूर्ण करायच्याच आहेत, अजूनही करतोय. पण स्वतःला समाधान नाही. स्वतःला थोडंसं व्हायला पाहिजे, म्हणजे ती ग्रेटच व्हायला पाहिजे, ऑर्डिनरी नको. बरोबर, असं काहीतरी ते मनात असतं. नाटकामुळे काय झालं, त्या माझ्या चाली मी त्यांना दिल्या, त्या कशा काय ते म्हटलं आता तुमच्या सुपूर्द केलेलं आहे, तुम्ही गायक आहात इतके छान. आणि मी त्यावेळी मग ऑर्गनला मी त्यांच्याबरोबर होतो. म्हणजे पण या नाटकाची आणखीन एक गंमत सांग ना, ते साधी चाल आणि अवघड चाल. अरे हो हे थोडंच सांग ना, हे काय गंमत आहे. हो ती ना बघून काय झालं की सगळे कलाकार काही गायक नव्हते त्याच्यामधले. बरोबर. त्यामुळे ही एक नवीन रिक्वायरमेंट आता संगीत नाटकाला आहे की सगळेजण गायक नाही, तो गद्य नट आहे. बरोबर. पण तरी पण मग संगीत नाटक होऊ शकत नाही का, तर असं काही नाही. तुम्ही रेकॉर्डेड गाणं न वाजवता लाईव्हच गाणं जर गायला आणि समहाऊ तो त्या नाटकाचा जर भाग होऊ शकला, गायक नाटकाचा भाग होऊ शकला, आणि गद्य नट ज्याच्या मनात चालू आहे, त्याच्या दुनियेत ते नाटक गाणं चालू आहे, पण तो प्रत्यक्षात नट जरी गात नसला तरी ते नाटकाचा भाग होतं गाणं. अच्छा. हां. तर तसे आम्ही 2 चांगले प्रयोग केले त्याच्यात की म्हणजे मी आता थोडं पुढे जाऊन तुला सांगतोय की आम्ही असं पण केलं की जो नट गातोय तो तिथला राजा आहे, तो गझल गायक आहे. त्याने ते गद्य त्याने ते वाचलं की बाबा काय रंजिशी सही दिल ही दुखाने के लिए आ, की लगेच मी ते मागे गायला सुरू करणार कमी आवाजात खाली, आणि तो त्याच्यावरती परत ते गद्य स्वरूपात म्हणत जाणार. म्हणजे गाणं आणि गझल असं ते त्या नाटकातून तसं आलं. म्हणजे आवाज माझा तिथे लाईव्ह होता, रेकॉर्डेड नव्हता. तर असे काय काय प्रयोग झाले. आणि कधी कधी असं असायचं की थोडंफार गाणं येणारे नट असतात, पण मग मला प्रमोद काका सांगायचं नाही तू चाल बांधली छान, पण हे नट काय एवढं म्हणजे ती इतकं नाही गाऊ शकणार, तो थोडी सोपी कर चाल. तर मी चालीच बांधल्या होत्या 10 दिवसात, चाल सोपी कर म्हणजे माझ्यासाठी टास्क होता माझ्यासाठी. तर चाल सोपी म्हणजे काय, सोपी कशी, ही सुंदर झालेली आहे आता, मला ही आवडली, आता ही कशी बदलू मी. आणि परंतु ते मी तिला एक छान सोपी चाल पण लावून दिली. आणि नाटकानंतर लोकांनी अरे पण ती म्हणते असं की गुरुजी तुम्ही मला शिकवा, म्हणजे अमोलच्या ज्या पात्रात आहे त्याला म्हणते की तुम्ही मला आता तुम्ही सांगा, पण मला यांचीच चाल जास्त आवडली त्याच्यापेक्षा. म्हणजे कोण जिंकलं वगैरे असं, म्हणजे कसं काय ही शिकायला आली असं.
पण असंही होऊन जातं. आणि ते माझ्याकडून नाही, ते प्रेक्षकांकडनं मला काही जणांनी सांगितलं. अर्थात दोन्ही चाली सुंदर होत्या, आपण मनापासूनच चाली लावतो. थोडंसं पुन्हा एकदा क्रॉस की मग मी म्हणालो ना की गाणं पोच होतं म्हणून. हो. तुला असं कुठल्या गायकाने सांगितलं की माझ्यापेक्षा तुझं गाणं माझ्यापर्यंत पोच झालं? अरे तो काय किस्सा आहे? तो फार सुंदर किस्सा आहे. म्हणजे किस्सा असा, सूरनवा ध्यासनवामध्ये होतो 19 मध्ये. आता जस्ट 1 वर्ष पूर्ण झालं त्याला. सुंदर जर्नी होती. म्हणजे कलाकाराला स्वतःची ओळख होते ना, की आपण आहोत कोणीतरी ह्याची ओळख व्हावी लागते. त्यानंतर एक प्रवास सुरू होतो. तो तसा होता माझ्यासाठी. आणि दिग्गज लोक ऐकायला होती. महेश काळे जज होते, अवधूत गुप्ते जज होता, आणि स्वप्नील बांदोडकर एका एपिसोडला आले होते. सो त्यांनी स्वप्नील बांदोडकरचं एक गाणं मला दिलं होतं की हे तुला त्याच्यासमोर गायचं आहे. म्हटलं मला आवडतंच गाणं, पण मी जनरली असं म्हणत नाही, असं मी त्यांना सांगितलं. त्यांनी मला बघितलं, म्हटलं, त्यांनी सगळ्यांनीच मला सांगितलं, अरे असं काय बोलू नको, तुला काय समजतंय का, तुला गायचं आहे गाणं, चांगली संधी आहे, तू गा. मला गाणं ते आवडणारं होतं, पण मी त्या बाजाने कधी गायलो नव्हतो. मी जेव्हा ते गाणं गायलं त्यानंतर स्वप्नील, म्हणजे त्याच्यासमोरचा पहिलाच परफॉर्मन्स माझा प्रचंड धडधड होतं, कारण मी त्याच्यात माझे ॲडिशन्स करून गायलं होतं. अरे वा. हां, म्हणजे ते तसं तिथे अपेक्षित नाही आहे, अपेक्षित नसावंच. आणि तर त्यानंतर स्वप्नीलने माईक घेतला. म्हणजे तो म्हणाला, म्हणजे मला सांगायच्या आधी अवधूतला म्हटलं मी बोलतो. तर त्याने माईक घेतला. तो म्हणाला, राम, ऐकणं गाणं जे असतं ना, आणि त्याचा जो आनंद असतो तो मला हे गाणं माझंच असल्यामुळे मिळत नव्हता. मी कायम हे स्टेजवर गात आलो, माझं प्रिसिजनकडे लक्ष होतं की प्रिसाईज होतंय की नाही, स्वर लागतायत की नाही. एक गायक म्हणून ते भयंकर महत्त्वाचं आहे, जबाबदारी आहे. पण हे गाणं आज माझं मला ऐकायला मिळालं आणि कळलं की किती सुंदर गाणं आहे. मी माझं गाणं आज तुझ्यामुळे एन्जॉय केलं राम. आणि हे काहीतरी वेगळं आहे बघ बाबा, हे नुसतं कौतुक नाही आहे. हे माझं गाणं त्या त्याच्याच गायकाच्या हृदयापर्यंत पोहोचू शकलं आणि मी धन्य झालो त्याच्या एका ह्याच्याने. आणि हेही लक्षात येतं की सगळी मोठी मंडळी कुठेतरी खूप सिम्पल असतात, ती कॉम्प्लिकेटेड नसतात आतमध्ये की काय बोलायला हवं वगैरे, असं नाही आहे. त्याच्या मनातलं त्यांनी सांगितलं आणि ह्या वक्तव्यांमुळे आपली मनातली त्यांची उंची वाढते की अरे किती ग्रेट. येणाऱ्या पुरस्कारापेक्षाही सगळ्यात मोठा पुरस्कार ॲब्सोल्युटली आहे की नाही? ॲब्सोल्युटली. मी ज्या दिवशी गेलो सूरनवामधून, तो एक छान झालं होतं गाणं. प्रत्येक जण आउट होतो आणि कोणीतरी जिंकतं, कोणीतरी हरतं, ते अगदी आहे. मी शेवटी त्यांना सगळ्यांना हेच म्हणालो की अरे मला जे मिळालं आहे ना आत्तापर्यंत, ते माझ्यासाठी एवढं आहे की ते मला पचवता येत नाही आहे. मला जाण्याचं दुःखच नाही आहे, मी इथपर्यंत आल्याचा खूप आनंद आहे, खूप आनंद आहे. आणि मी अक्षरशः हसत त्या दिवशी एक्झिट घेतली. तो आता तू स्वप्नीलचं गाणं म्हणालास ना, कोणतं गाणं होतं ते ऐकू आमच्या प्रेक्षकांना? अरे बापरे, ऐकू. ओके. हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी, आरासही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी, कैफात अशा वेळी मज याद तुझी आली, येना मोहरत्या स्वप्नांना घेऊन ये तू, थरथरत्या स्पर्शांना घेऊन ये तू, नाजूकशी एक परी होऊन ये तू. प्रसिद्ध गाणं आहे, पण त्यावेळी मला गाण्याची संधी मिळेल त्याच्यासमोर. अरे छानच आहे, छान आहे. प्रत्येक गाणं. मी काय म्हणतो राम, की तू शास्त्रीय संगीत म्हण, नाट्य संगीत म्हण, गझल म्हण, म्हणजे कदाचित असा प्रवास करणारा तू एकमेव असेल फारच. हो, म्हणजे मला असं म्हणजे कधी कधी वाटतं अरे मी काय करणार आहे किंवा मी काय गातो, तर तसं नाही झालंय. म्हणजे मला येणारा प्रत्येक प्रकार आवडत गेलाय आणि मी तो मनापासून केलाय. हे खूप महत्वाचं आहे, मनापासून केलाय. आणि मी अजून तरी असं मला फिक्स केलं नाही की मी बाबा आता क्लासिकलच गाणार, कारण तसं झालं होतं. मग मी मध्यंतरी मी संगीतकारच होणार असं झालं होतं माझं. त्यानंतर आता गझलच गाणार असं आता माझं होत आहे. पण तसं मी ते बदलतं, आपसूक बदलतं. पण त्यावेळी जसं माझ्या बदल घडणार आहे की नाही? बदल घडणार आहे. कोणता सांगतो? तू मगाशी म्हणालास ना की माझ्याकडे अमुक एक गझल आहेत की ज्यांच्या अजून चाली लावायच्या बाकी आहेत, त्या फक्त तुझ्यापर्यंत राहणार आहेत की आम्हा प्रेक्षकांपर्यंत सुद्धा त्या येणार आहेत की नाही? अगदी मनातलं बोललास तू. अनेक गझल झालेले आहेत, छान झालेले आहेत. म्हणजे ज्यांना मी पाठवतो ते
राम हे मला म्युझिक सगळ्या म्युझिक बरोबर ऐकायचं रे, काय तू छान होत आहे, तर कधी करतोयस, अल्बम कर. तर हे खूप लोकांनी सांगत होते मला. तर आता मी ते करणार आहे लवकरच. काही गझल ऑलरेडी माझ्या काही जवळच्या मित्रांना मी कंपोज म्हणजे बॅकग्राऊंड आणि अरेंजमेंट करायला दिलेले आहेत. लॉकडाऊनमुळे तो एक फायदा आपल्या सगळ्यांनाच झाला आहे खूप की झाला. स्वतःकडे परत आपलं जे असलेलं त्याला अजून छान करायची आपल्याला संधी मिळाली आणि आपल्या रियाजाला संधी मिळाली. जे काय आपण ज्या क्षेत्रात असू चुका तर ते दुरुस्त लवकरच करण्याची संधी मिळाली अक्षरशः थोडक्यात. अक्षरशः मी काय म्हणतो की ज्याच्यामुळं राम आता आपली ओळख झाली असं मगाशी म्हणालो की माझ्या लेखीला माहिती आहे मी एक नाटकात काम करणारा माणूस. मी कधी संगीत नाटकात काम करेन हो. असंही वाटलं नव्हतं, पण जिथे काम करतो त्याच्यामुळे मला काही एक 10 नाटकातनं कामं करायची संधी मिळाली. अगदीच. त्याच्यातलं एक होतं गंधर्वगात. आणि त्याच्यात तो विठ्ठल झाला होता. म्हणजे हा असा कुरळ्या केसांचा जेव्हा तो विठ्ठलाच्या वेशात, तर बबन तू विठ्ठल. आणि जेव्हा त्याने पहिला त्या विठ्ठलाच्या त्या वेशातला त्याने स्वर लावला ना, त्याला म्हटलं अरे हा विठ्ठल आहे, आता हा विठ्ठल आहे. तो दुसरा कोणीच नव्हता माझ्यासाठी. त्याने ते मुकुट आणि मेकअप काढल्यावर तो बबन व्हायचा. म्हणजे तो इतका तो ट्रान्सफॉर्म व्हायचा की मला आवडायचं. म्हटलं अरे विठ्ठल विठ्ठल वाटला पाहिजे ना, बाकी सगळे हिंदीच बीच चालतील. मला आपली ही चर्चा गंमत हो. सगळी आता वेळेच्या बंधनामुळे थांबावी लागते, पण त्याच्यात अतिशय महत्वाची एक गोष्ट राहून गेली आहे काय की त्याच्यात तू भैरवी बांधलेली होतीस. छान झाली होती. ती जाता जाता ऐकून छान झाली होती. अच्छा, साक्षात विठ्ठल समोर आहे. आता पांडुरंगा मिटले अंतर, आता पांडुरंगा मिटले अंतर, तुझाच वावर अंतर्यामी अंतर्यामी अंतर्यामी. आता पांडुरंगा मिटले अंतर, तुझाच वावर अंतर्यामी अंतर्यामी अंतर्यामी. आता पांडुरंगा मिटले अंतर, माझे जरी गीत सूर हे तुझेच, माझे जरी गीत सूर हे तुझेच, निरंजन होणे निरंजन होणे हृदये माझ्या, निरंजन होणे निरंजन होणे निरंजन होणे हृदये माझ्या, निरंजन होणे हृदये माझ्या. आता पांडुरंगा मिटले अंतर, आता पांडुरंगा मिटले अंतर. मिळे जरी जन्म मला पुन्हा देवा, मिळे जरी जन्म मला पुन्हा देवा, तूच रे केशवा, तूच रे केशवा, तूच रे केशवा सांभाळावे, तूच रे केशवा सांभाळावे, सांभाळावे सांभाळावे. आता पांडुरंगा मिटले अंतर, मिटले अंतर, क्या बात आहे, क्या बात. मिटले अंतर. राम, खरं तर ही आपली गप्पा संपूच नाही, पण मित्र काय वेळेला वेळेची बंधन असते. खरं आहे. मित्रांनो, डॉक्टर राम पंडित या संगीतकारासोबत छान गप्पा रंगल्या होत्या. अगदी क्लासिकल असू दे, शास्त्रीय असू दे, गझल असू दे, नाट्यसंगीत असू दे, हे तिन्ही क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या कामगिरी करणारा हा आमचा मित्र डॉक्टर राम पंडित, ज्याला अगदी भले भले तलक अजीज असतील, भीमराव पांचाळे सर असतील,
अनेक दिग्गजांचे वरदहस्त त्याला लाभलेले आहे. अशा ह्या आमच्या मित्राला आमच्या अनमोल चित्र प्रोडक्शनचा सप्रेम नमस्कार. खूप आभार.